उद्दिष्टपूर्ती सोहळा संपन्न। भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांच्या दूरदृष्टी आणि कार्यप्रणालीतून बौद्धांची स्वतंत्र आर्थिक व्यवस्था निर्माण होण्याकरिताची 10 उद्दिष्टांपैकी एक आणि अतिशय महत्त्वाचं असणारं एक उद्दिष्ट म्हणजे अर्थव्यवस्था। याकरिता बौद्धांची स्वतंत्र बँक असावी व त्या बँकेच्या माध्यमातून बौद्ध समाजाची आर्थिक घडी उंचवावी, याकरिता गेल्या 2 वर्षापासून ठाणे जिल्ह्यातून 4000 भागधारक बनवण्याचे काम संपूर्ण ठाणे जिल्ह्यात मोठ्या जोमाने सुरू होते। यातूनच डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अर्थात बँकेच्या भारतातील पहिल्या बौद्ध समाजाच्या बँकेच्या मुख्यालयाचे उद्घाटन दिनांक 1 एप्रिलच्या पूर्व संध्येला ऐतिहासिक वारसा असलेल्या कल्याण शहरात डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। या ऐतिहासिक सोहळ्याकरिता राष्ट्रीय संयोजक राहुल शेंडे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष शशिकांत जाधव, माजी डीसीपी ठाणे शहर पोलीस दलाचे भरत शेळके तसेच मुंबई प्रदेश कमिटी, ठाणे जिल्हा कमिटी, ठाणे जिल्हा महिला कमिटी तसेच या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याकरिता कर्नाटक, राजस्थान व इतर अनेक राज्यांतून ही बौद्ध बांधव आवर्जून उपस्थित होते, तर भागधारकही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांचे स्वागत हे ठाणे जिल्हाध्यक्ष बुधाजी वाडविंदे यांनी केले। राहुलजी शेंडे यांचे स्वागत मुंबई प्रदेशाध्यक्ष रवींद्र गुरसळ यांनी केले। शशिकांत जाधव यांचे स्वागत मंगलाताई बिराडे यांनी व भरत शेळके यांचे स्वागत मुंबई प्रदेशचे मुख्य संघटक असलेले VP निर्भवणे यांनी पुष्प देऊन केले। सूत्रसंचालन योगी तावबाळे यांनी उत्तमरित्या पार पाडले। सर्व भागधारक व मान्यवरांचे आभार शशिकांत जाधव यांनी केले। कॅमेरामन विजय पारवेसह संतोष निर्भवणे, IB7 न्यूज, कल्याण। आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेबांनी 10 पूर्तीपैकी एक उद्दिष्ट पूर्ण केले, तर आपण जाणून घेऊया की नेमकं ते उद्दिष्ट काय आहे आणि कशा प्रकारचे आहे। सर काय सांगाल? जय भीम, नमो बुद्धाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात ज्याला आपण भारतीय बौद्ध महासभा ही संस्था म्हणून देशात ओळखतो, 1954 साली बाबासाहेबांनी ही संस्था निर्माण केली। 1955ला हिला रजिस्ट्रेशन प्राप्त झालं आणि या संस्थेचे काही उद्देश बाबासाहेबांनी निर्धारित केलेले आहेत की भारतामध्ये बौद्धांची एक स्वतंत्र व्यवस्था असावी, त्यांचे आर्थिक असेल, शैक्षणिक असेल, धार्मिक असेल, अशी स्वतंत्र व्यवस्था बाबासाहेबांनी ती उभी करण्यासाठी काही उद्देश निर्धारित करून दिले होते आणि विश्वविद्यालय निर्माण करावं याकरिता आम्ही बुद्धिस्ट सोसायटीच्या माध्यमातून काम करत आहोत। परंतु विश्वविद्यालय युनिव्हर्सिटी जर बनवायची असेल तर त्याला अर्थ व्यवस्था भक्कम पाहिजे, कारण जवळपास 700 कोटीचा तोच बजेट आहे युनिव्हर्सिटीचा आणि म्हणून मग आम्ही विचार केला की आमची जी लोकं आहेत यांचा जो पैसा आहे तो इतर बँकेमध्ये ठेवला जातो आणि या बँक्स काय करतात, या बँक सगळा पैसा उचलून या ब्राह्मणी व्यवस्थेला खतपाणी घालण्याचं काम करतात। मग ती आता आपण इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून बघत असाल की स्टेट बँक ऑफ इंडिया जी एक सरकारी बँक आहे त्या बँकेचा कशा पद्धतीने गैरवापर या भारतातली ब्राह्मणी व्यवस्था म्हणा किंवा या देशातली जी राजकीय व्यवस्था आहे कशा पद्धतीने करते आहे आणि म्हणून आमच्या लोकांचा पैसा हा अंबानी, अडाणी यांच्या उद्योग आणि व्यवसायाला पूरक ठरतोय आणि म्हणून आज उद्या 1 एप्रिल आहे, 1 एप्रिल 2024 ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या थिसिसवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया उभी राहिली, आज त्याच लोकांची भारतामध्ये म्हणा, महाराष्ट्रात म्हणा, आमची एकही बँक अस्तित्वात नाही आणि म्हणून त्याच्यावर आम्ही नियोजनबद्ध पद्धतीने काम केलं। मल्टी स्टेट सुरुवातीला आम्ही ठाणे जिल्ह्यातून सुरुवात केली, ठाणे जिल्ह्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आणि इतर जिल्ह्यातल्याही लोकांनी मग आम्हाला सांगितलं की केवळ ठाणे जिल्हा नाही तर आम्ही इतर जिल्ह्यातलीही लोक तुम्हाला भागधारक म्हणून देण्यास तयार आहोत आणि मग आम्ही ठाणे जिल्ह्याचं रजिस्ट्रेशन जे आम्ही करत होतो ते ड्रॉप केलं आणि मल्टी स्टेटमध्ये म्हणजे मल्टी डिस्ट्रिक्टमध्ये जाण्याऐवजी मग
मग मल्टी स्टेटमध्ये गेलो. आज कर्नाटकाच्याही लोक या ठिकाणी आलेले आहेत, छत्तीसगडची लोक आलेली आहेत. या राज्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला की केवळ महाराष्ट्रापुरतं न करता तुम्ही संपूर्ण देशभराची मान्यता घ्यावी, आणि म्हणून मग आम्ही देशभराची ही मान्यता प्राप्त केली. मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ही पहिली पायरी आहे. पहिली पायरी आम्ही पहिलं रजिस्ट्रेशन प्राप्त केलं. आता हिची दुसरी पायरी, जिचं आम्ही टार्गेट 14 ऑक्टोबर 2024चा आम्ही हा टार्गेट घेतलेला आहे. 14 ऑक्टोबर 2024 पर्यंत 20,000 शेअर होल्डर्स भागधारक आम्ही तयार करून ही जी आज मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आहे हिला कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये आम्ही रूपांतरित करणार आहोत. आणि आज तिचं हे हेडक्वार्टर आम्ही तयार केलेलं आहे. ही बँक नाही, ही ब्रांच नाही, हा हेडक्वार्टर आहे. आणि या हेडक्वार्टरमधनं संपूर्ण देशात, संपूर्ण महाराष्ट्रात कुठे कुठे ब्रांचेस दिले जातील, त्यांचं काम कसं असेल, आणि याच पद्धतीचा सेटअप सगळ्या देशामध्ये राबवला जाईल अशा पद्धतीचा हा हेडक्वार्टर आम्ही तयार केलेला आहे. आणि संपूर्ण भारतातले शेअर होल्डर्सचं नोंदणी या ठिकाणी होईल, त्यांचे KYCs या ठिकाणी होईल, त्यांचे फॉर्म्स, त्यांचे फाईल्स सगळे या ठिकाणी मेंटेन राहतील. अशा पद्धतीचं हे हेडक्वार्टर आज आम्ही कल्याणमध्ये या ठिकाणी आज उद्घाटन याचं केलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये केवळ बँकिंग व्यवस्थाच नाही तर औद्योगिक क्षेत्रामध्येही पदार्पण करून आणि विश्वविद्यालयाचं जे आमचं प्रोजेक्ट आहे तो कसा पूर्ण करता येईल त्याच्यावर आम्ही भर देणार आहोत. तर हे होते राजरत्न आंबेडकर. 10 उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट आज साकार झालेले आहे. कल्याण ही ॲक्च्युली ऐतिहासिक नगरी आहे, आणि या ऐतिहासिक नगरीमध्ये आज बौद्धांसाठी एक स्वतंत्र अर्थव्यवस्था निर्माण करण्याचं खूप मोठं कार्य आहे. इतिहास जमाच होणार आहे आणि स्वर्ण अक्षरांनी लिहिला जाणार आहे. संतोष निर्भवणे, IB7 न्यूज, कल्याण.